आज बघायचं आपल्याला डीसी मोटर. ठीक आहे, वाचून आला काय पाठीमागचं? डीसी मोटर. ओके, डीसी मोटर आणि जनरेटर मध्ये काय फरक नाहीये, कन्स्ट्रक्शन वाईज काहीच फरक नाही. एक डीसी मोटर ऍज अ जनरेटर म्हणून पण काम करू शकते. ठीक आहे, फक्त फरक काय येणार आहे दोघांच्यात सांगतो मी. काहीतरी वेगळं करून आला की नोटीस होते लगेच. तेच बर, बघा पहिले आपण घेऊ, कुठली घेऊया? शंट मोटर घेऊ. शंट मोटर, याला फोकसला पकडूया आणि डिस्कशन चालू करू आपण. ओके, बघा हा असणार आहे म्हणजे फील्ड असणार आहे हे. इथं असणार आहे आय एफ, इथं असणार आहे आय ए, आणि इथं असणार आहे आय, टोटल आय, आणि इथं असणार आहे व्ही एस, सप्लाय व्होल्टेज. हा, एवढाच फरक आहे फक्त. हा ॲरो आत चाललाय मोटरच्या बाबतीत करंटचा, आणि जनरेटरच्या बाबतीत बाहेर आलाय. फरक एवढाच आहे बघ, बाकी काय नाही. बघा, याला आपण म्हणलं आर ए, याला आपण म्हणलं बॅक ईएमएफ ईबी. हे आहेत ब्रश B1 आणि B2. आता तुम्हाला भीती दाखवायची असेल तर ही अशी एवढी नावं मला ऍड करता येतात, अजून नावं ऍड करतात एक्स्ट्रा. मी इथं म्हणलं आर एफ. ठीक आहे, मग अजून हे इथं व्ही एफ म्हटलं, याच्या अक्रॉस व्होल्टेज. भीती वाटायला काय, भीती नाही, सगळं सोपं आहे एकदम. इथं केसीएल अप्लाय केला आपण, आय इज इक्वल टू आय एफ प्लस आय ए. हे ब्रशेस आहेत B1 आणि B2, बॅक ईएमएफ आहे आणि आर्मेचर रेजिस्टन्स आहे, आणि हा फील्ड रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं सर्किट आहे. सप्लाय देणार आहे आपण, सप्लाय देणार आणि रोटर फिरणार. ओके, रोटर फिरणार, हे मोटरचं प्रिन्सिपल आहे तिथं. जनरेटर मध्ये मी बाकी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात, मोटरच्या बाबतीत अजून एक्सप्लेन करायला पाहिजे. बरं, बघा थोडं डिस्कस करू. आता ही ओरिजिनली बघा, हा जो रोटर आहे ना तो डीसी मोटरचाच आहे रोटर. ठीक आहे, आता इथं ब्रश असणार आहेत दोन, बरोबर अपोजिट. त्याला कॉमन सप्लाय जाणार आहे आणि तोच सप्लाय फील्डला जाणार आहे. ठीक आहे, आता काय होतंय, ज्यावेळी बघा फील्ड पहिला सेट होत्या, ही फील्ड काय करते, ही फील्ड या स्पेस मध्ये इथं फ्लक्स तयार करते, इथं तयार करून ठेवते. ठीक आहे, आणि आता तुम्ही काय करायला लागलाय, ब्रश थ्रू कम्युटेटर मधनं या कंडक्टर मध्ये करंट पास करायला लागलाय. ब्रश थ्रू एक्सटर्नल सप्लाय, ब्रश थ्रू या कम्युटेटर थ्रू आर्मेचर कंडक्टर मध्ये करंट पास करायला लागलाय. ठीक आहे, मोटर प्रिन्सिपल कुठला? करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. तोच आहे बेसिक प्रिन्सिपल मोटरचा. करंट कॅरिंग कंडक्टर याच्यातला प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. आता फोर्सेस पण कसे अप्लाय होणार आहेत, मग हा फोर्स बघायला कुठला लॉ वापरायचा आपल्याला? कुठला? लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूल. ओके, बघा मग आपण काय म्हणूया, हे असे दोन पोल आहेत, नॉर्थ पोल आणि हा आहे साऊथ पोल. ओके, ही फील्डची डायरेक्शन आहे. फील्डची डायरेक्शन आहे ही. ओके,
याच्यामध्ये तुम्ही एक कॉईल प्लेस केल्या, अशा प्रकारची कॉईल आहे समजा. ओके, आणि हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे ब्रश टर्मिनलला कनेक्ट केलेले आहेत ते, म्हणजे ब्रशेसला, हे टर्मिनल ब्रशेसला कनेक्ट केलेले आहेत. ओके, आता बघा इथं करंट आत चाललाय, पॉझिटिव्ह मधून आत चाललाय, फील्ड आहे राईट डायरेक्शनला. हा, अप्लाय करा. आता मला सांगा टॉर्क कुठे अप्लाय होणार या कंडक्टरवर? लेफ्ट हँड रूल, टॉर्क कुठे अप्लाय होणार? हा, लेफ्ट हँड रूल वापरायचा आपल्याला. फील्ड MFE, ई म्हणजे करंट आतल्या डायरेक्शनला आहे, इकडं म्हणजे बघा असं आहे. ठीक आहे, फील्ड इकडे आहे, करंट आत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, बरोबर. म्हणजे याच्यावर हा टॉर्क कसा अप्लाय होणार आहे? हा कंडक्टर डाऊनवर्ड डायरेक्शनला फिरणार, हा कंडक्टर अपवर्ड डायरेक्शनला फिरणार. ठीक आहे, म्हणजे हे समजा असे दोन कंडक्टर आहेत, हा करंट आत चाललाय, हा बाहेर यायला लागलाय. ओके, करंटची डायरेक्शन पण दाखवल्या, हा आत चाललाय, हा बाहेर यायला लागलाय. टॉर्क याला डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे समजा असं जर कन्सिडर केलं, हे असं फिरणार, रोटेट, अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे त्याचं. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे, हा वर जाणार, हा खाली येणार, बरोबर. हे मोटर प्रिन्सिपल. मग ठीक आहे, अशाच पद्धतीने आपली डीसी मोटर काम करते. हा, आता बघा याच्यात सुद्धा म्हणजे आपल्याला चेंज काय आहे यात फक्त. हा, पहिला इक्वेशन EB इज इक्वल टू P phi Zn अपॉन 60A, तेच इक्वेशन आहे. इथं फक्त B च्या जागी G लिहिलेलं जनरेटरच्या बाबतीत आपण. त्यानंतर टॉर्क A P phi ZIA अपॉन 2 pi A, हे झालं टॉर्कचं इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन काय, इथं KVL लावा, इथं मायनस EB बघा, प्लस IARA प्लस IARA, नाही चुकलं, एक मिनिट. मायनस EB कसं असणार आहे बघा, आता आपण चाललोय असं चाललोय आपण, करंटचे डायरेक्शन वरून खाली, म्हणजे इथं रेजिस्टन्स हा असणार आहे, वर असणार आहे पॉझिटिव्ह, खाली असणार आहे निगेटिव्ह, म्हणजे मायनस VS प्लस IARA प्लस EB इज इक्वल टू 0. सो VS इज इक्वल टू EB प्लस IARA. ठीक आहे, हे एक इक्वेशन आहे. अजून एक इक्वेशन काय असणार आहे फील्डच्या बाबतीत बघा, VS इज इक्वल टू IF RF, हे एक इक्वेशन असणार. ठीक आहे, हे इक्वेशन आहे. जनरेटरच्या बाबतीत पण हे इक्वेशन आले, फक्त इथं मायनस साइन लिहिलं की जनरेटरचं इक्वेशन होते, प्लस लिहिलं की मोटरचं इक्वेशन होते. एकच इक्वेशन तेवढं बदलतंय मोटरच्या बाबतीत आणि जनरेटरच्या बाबतीत. ठीक आहे, असे शंट मोटर, ज्याला फील्ड आर्मेचरला पॅरलल असणार आहे त्याला म्हणते शंट. शंटला जे असणार आहे कनेक्शन त्याला म्हणतो आपण शंट मोटर. ओके, मग आता बघा आपल्याला काय बघायचं आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक बघायचे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ DC शंट मोटर. DC शंट मोटर पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे
स्पीड वर्सेस आईए, ठीक आहे, आर्मेचर करंट, फील्ड वर्सेस आर्मेचर करंट. आता बघा आपल्याला इक्वेशन कुठले कुठले वापरायचे आहेत. हा, तुम्ही आता कसं म्हणू शकता बघा, आपल्याला इक्वेशन वापरायचं आहे हे, ठीक आहे, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट साठी. या इक्वेशन बाबतीत मी काय लिहू शकतोय बघा, ईबीचं जर इक्वेशन लिहिलं मी, ईबीच्या बाबतीत ईबी इज इक्वल टू व्हीएस मायनस आयआरए, व्हीएस मायनस आयआरए, बरोबर. अजून एक इक्वेशन तुम्ही काय लिहू शकता बघा, ईबीच्या बाबतीत ईबी प्रपोर्शनल टू फाय एन, आता बघा जोपर्यंत आपलं सप्लाय व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, व्हीएस कॉन्स्टंट आहे, सप्लाय आपला कॉन्स्टंटच असणार आहे. मोटरला जो 230 व्होल्टचा सप्लाय दिलाय समजा तुम्ही, किंवा डीसी सप्लाय दिलाय, तो चेंज थोडीच होणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. तर व्हीएस कॉन्स्टंट असणार आहे. हा व्हीएस कॉन्स्टंट असेल बघा इथं, हा व्हीएस कॉन्स्टंट असेल तर आयएफ आरएफ कॉन्स्टंट असणार आहे. आयएफ कॉन्स्टंट असेल तर फाय कॉन्स्टंट असणार आहे. सो ईबी प्रपोर्शनल टू एन ओनली. का? फाय कॉन्स्टंट. का फाय कॉन्स्टंट? कारण व्हीएस कॉन्स्टंट. ओके, मग आता बघा या इक्वेशन वरनं जर आपण गेलो पुढं, ह्याच्यात हाय कॉन्स्टंट मग बघा इथं काय दिसतं तुम्हाला, हा जर कॉन्स्टंट असेल आणि जर आय वाढायला लागलाय तर ईबी काय होणार आहे, कमी होणार आहे. याचं म्हणजे नंबर घेऊन कन्सिडर करा, नंबर घेतले की तुम्हाला जास्त क्लिअर होईल. तिथं समजा व्हीएस आहे, काय म्हणूया आपण बघा, लक्ष द्या व्यवस्थित, मी डाटा देतो तुम्हाला. समजा व्हीएस आहे 100 व्होल्ट, व्हीएस आहे 100 व्होल्ट, आरए आहे 0.1 ओहम, 0.1 ओहम. आणि काय व्हायला लागले बघा, ईबी चेक करायचं आपल्याला, ईबी कसा परफॉर्म करणार आहे तिथं, आणि आयए काय होणार आहे, आयए वर्सेस ईबी असं चेक करायचं आहे आपल्याला. मी एक टेबल तयार करतो इथं, ठीक आहे. हा आपला गिवन डाटा आहे. मग बघा ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आयआरए. आयए ची व्हॅल्यू पहिला घ्या 1 एम्पियर, 5 एम्पियर, 10 एम्पियर, 15 एम्पियर, 20 एम्पियर. याच्या पुढे पण घेऊ शकता तुम्ही, काय आपल्याला कामं काय आहेत दुसरी. 50 एम्पियर बस झालं, 70 एम्पियर. ओके, 100 एम्पियर. हा बस. आता आपल्याला चेक करायचं ईबी, आणि ईबी प्रोपोर्शनल टू एन आहे. जे ईबीचं नेचर असणार आहे तेच आपलं याचं नेचर असणार आहे. हा, आता पहिले या व्हॅल्यू साठी सांगा मला ईबी किती येणार आहे. 100 मायनस 1 इंटू 0.1. ठीक आहे. आता 0.1 जरा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर याला 1 होऊन घेऊ. ठीक आहे, 1 होऊन 0.1 आणि 10 कुठे करत बसायचं. ठीक आहे, मग इथं आपण काय करूया, 90 घेऊ. ओके, थोडं रिजनेबल दिसलं पाहिजे ना व्हॅल्यू. इथे किती येणार,
1 इंटू 1 म्हणजे 99. किती येणार? 95. किती येणार इथं? 90. किती येणार इथं? 85. किती येणार इथं? 80. किती येणार इथं? इथं काय दिसायला लागलं तुम्हाला नेचर? करंट वाढायला लागलाय, ईबी कमी व्हायला लागलाय. ईबी कमी व्हायला लागला की एन पण कमी होणार आहे. प्रोपोर्शनल टू आहे ना. मग याची कॅरेक्टरिस्टिक कशी येते बघा. इथं काय लिहायचं? एन. इथं लिहायचं आय ए. कॅरेक्टरिस्टिक येते. आयडियल कॅरेक्टरिस्टिक पाहिजे अशी आम्हाला. एक्सपेक्टेशन आमचे असे आहेत, पण तसं होत नाही असं. ठीक आहे. डिक्रीज व्हायला पहिली कॅरेक्टरिस्टिक. दुसरी बघा, दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे आपली काय? दुसरी टॉर्क वर्सेस आय ए. टॉर्क वर्सेस आय ए. ठीक आहे, ही कॅरेक्टरिस्टिक आहे आपली. टॉर्क इक्वेशन समोर लिहिलेलं आहे तुमच्या. बघा, टॉर्क इक्वेशन समोर लिहिलंय. कुठे लिहिलंय? तेव्हा इथे लिहिलंय. आता मला सांगा, डिझाईन करताना पी कॉन्स्टंट असणार आहे, नंबर ऑफ पोल्स. झेड कॉन्स्टंट असणार आहे, नंबर ऑफ कंडक्टर्स, आर्मेचर कंडक्टर्स. ए कॉन्स्टंट असणार आहे, पॅरलल पाथ्स, कारण लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग वर पॅरलल पाथ्स ठरतात. ओके, ते वाइंडिंग डिझायनिंगच्या वेळेस फिक्स असते, त्यामुळे ए कॉन्स्टंट राहिलं काय? फाय आय ए. आता इथं बघा, व्हीएस कॉन्स्टंट असला ना तोपर्यंत फाय कॉन्स्टंट आहे आपला. जोपर्यंत व्हीएस कॉन्स्टंट आहे तोपर्यंत फाय कॉन्स्टंट आहे. मग इथं पण काय येणार आहे? टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए. म्हणजे याच्यातनं काय निघून येतं बघा, टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए. मग इथं कॅरेक्टरिस्टिक कशी येते? एक्सपेक्टेशन तर आपल्या अशा असतात लिनियर आयडियल, पण असं होत नाही. ती कॅरेक्टरिस्टिक थोडी अशी डायव्हर्ट होते. ठीक आहे, थोडीशी थोडी डायव्हर्ट होते, कॉन्स्टंट व्हायला जाते. ओके, म्हणजे एक सर्टन पॉइंट येतो की तुम्ही आता किती जरी आय ए वाढवायला तर टॉर्क वाढत नाही. ठीक आहे, आपल्या बुक मध्ये आहेत डायग्राम, तुम्हाला काय काढायची गरज नाही. खालची प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, वरची आयडियल कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यांनी म्हटलेलं आहे तिथं, आर्मेचर रिएक्शन निग्लेक्ट केल्या वरच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये, खालच्या ह्याच्यात कन्सिडर केलं टॉर्क वर्सेस आय ए. झालं. आता बघा, काय काढून घेऊ नका, काढून घ्यायला लागलाय इक्वेशन. इक्वेशन लिहा पटपट पटपट. इक्वेशन तेवढं कॉपी पेस्ट करा. कॅरेक्टरिस्टिक साठी ही इक्वेशन लागणार आहे. आता तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, स्पीड वर्सेस टॉर्क. स्पीड वर्सेस टॉर्क. इथे येणार आहे स्पीड, इथे येणार आहे टॉर्क.
आता बघा इथंच तुम्हाला कळाले, इथं काय कळाले, टॉर्क वर्सेस आय ए जी ड्रॉ केली आपण कॅरेक्टरिस्टिक, याच्यातच कळाले तुम्हाला टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए. ओके, टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए. मग तुम्ही इथंच आय च्या तिथे टॉर्क लिहिलं ना, कॅरेक्टरिस्टिक सेमच मिळाले तुम्हाला. ठीक आहे, बघा ही अशी मिळणार आहे. स्पीड वर्सेस टॉर्क सेमच, काही फरक नाही त्यात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ डीसी शंट मोटर. काय काय स्पीड वर्सेस टॉर्कची त्याचं मिनिंग काय असणार आहे, चुकलंय ते जरा. सेमच आहे कॅरेक्टरिस्टिक, तसेच होते ते, काय शिफ्ट झालंय ते चुकून. मिनिंगलेस आहे ती. तुम्ही जर तिथं प्रॅक्टिकली विचार केला ना, बघा अशा वेळी म्हणजे असं जर डिसाईड करायचं असेल ना, सिंपल एक रिअल व्हॅल्यूज घ्यायचे तिथं. तर पुस्तकात दिले, नोट्स मध्ये दिले, ही जरी इथून चालू झाली तर ठीक आहे. हा, हे असं असं दिलंय ना, काय आहे याचं मिनिंग. समजा टॉर्कची व्हॅल्यू इथं आहे, म्हणजे काय, लो व्हॅल्यूज ऑफ टॉर्क. लो व्हॅल्यूज ऑफ टॉर्क म्हणजे लो व्हॅल्यू ऑफ करंट, लो आय ए. लो आय ए असताना हे गॅप आहे, ह्याचा अर्थ स्पीड काय आहे तिथं, हा का झिरो, काही मेन्शनच केलं नाही, मिनिंगलेस आहे. कॅरेक्टरिस्टिक तशी तशी ड्रॉ करत नाही आपण. स्टार्टिंग पॉइंट आणि आपली कॅरेक्टरिस्टिक जिथनं येणार आहे ना, ते आपण जोडतो तिथं. ठीक आहे, म्हणजे तिथं जोडायची असते ती. जर समजा हा गॅप मोठा असेल ना, तर त्यांनी इथं असं दाखवायला पाहिजे की ओरिजिन सुरुवातीच्या व्हॅल्यू ना, असं. आता मी तुम्हाला ग्राफ शिकवायला गेलं पाहिजे. नाही, हे काय मिनिंगलेस आहे खरं, हे मी काही तुम्हाला ग्राफ शिकवत नाही खरं तर आता, पण ते कॅरेक्टरिस्टिक तशीच येते. ठीक आहे, ओके. झालं, या कॅरेक्टरिस्टिक आहेत. हे इक्वेशन बघा, हे ह्याचा मेन इसेन्स समजून घ्या, म्हणजे या सगळ्या डिस्कशनचा. हे चित्र ड्रॉ करण्यात काय म्हणजे अर्थ नाही काय बाबा, मेन फोकस तुमचा असला पाहिजे इथं. कारण ती चित्र त्याच वेळी ड्रॉ करू शकणार आहे आपण ज्यावेळी ही इक्वेशन्स आपल्याला समजलेत, ते इक्वेशनचे रिलेशन मांडू शकणार आहे आपण. पहिलं स्पीड वर्सेस आय ए, त्यासाठी तुम्हाला सांगितलं टेबल, टॅब्युलर फॉर्म मध्ये दाखवलं. ती इक्वेशन इथनं चालू झालंय, हे ईबी चालू झाला इथनं, त्यालाच आपण रिड्यूस केलं इथं. हे इक्वेशन मध्ये सगळं लपलंय. ठीक आहे, तुम्हाला त्यांना घाबरून जायचं काम नाही काय. एकदा दोनदा तुम्ही त्याच्याकडे डोळे उघडून बघितले व्यवस्थित, तर ती लक्षात राहते, त्याचा काही विषय नाही. मेन आहे हा पार्ट. तुम्हाला जास्त एफर्ट्स द्यायचे तुमची या पार्टवर, एफर्ट्स तिकडे देऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ बसलाय, सकाळी 100 वेळा ते ड्रॉ केले, दुपारी 100 वेळा ते ड्रॉ केले, संध्याकाळी 100 वेळा ते ड्रॉ केले, आणि तुम्हाला टेन्शन ह्याचं की ह्यो अँगल मॅच होईना, पुस्तकात वेगळा दाखवलाय, मग हे असं असलं तर, हे असं असलं तर, मग हे वर गेलं तर काय होईल, तुम्हाला टेन्शन ह्याचं. हे मिनिंगलेस आहे. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हे
व्हॅल्यू नाही याची काय. फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय की बाबा आयडियल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ही आयडियल कॅरेक्टरिस्टिक आहे. आर्मेचर रिएक्शन कन्सिडर केले की थोडं फ्लॅट होतं तिथं, संपला विषय, कट तिथं. मेन तुम्हाला एफर्ट्स द्यायचे हे इक्वेशन समजून घेण्यात, हे इक्वेशन मांडण्यात. इक्वेशन मांडण्यात प्रॅक्टिस करण्यात 2-2, 3-3 तास द्या, इथं द्या. ठीक आहे, असं आहे. बघा एफर्ट्स कुठं द्यायचे ना हे पण मॅटर करतं बरं का. त्याच्यासाठी टॅलेंट लागतंय खरं तर, म्हणजे त्या गोष्टीसाठी एफर्ट्स कुठं द्यायचे. नंतर एक एक मुलं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होत्यात की प्रयत्न करायला लागलेत पण कुठंच जाईना, असं होतंय. ठीक आहे. लायब्ररीत तुम्हाला तशी बरीच भेटतील. कुठेतरी लायब्ररी जॉईन केली ना, 10 वर्ष करायला, 15 वर्ष प्रिपरेशन करायला, 20 वर्ष प्रिपरेशन करायला लागलाय. आता शेजारी पोरग पण येऊन बसतंय त्याच, वाचतेत काय तेच कळत नाही आणि काय वाचायला लागले तेच कळत नाही, म्हणजे अशा गोष्टी. त्याच्यासाठी टॅलेंट लागते बरं का. आणि ह्याच्यात म्हणजे ही फील्ड अशी आहे ना, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत म्हणजे हे बॅटल असं आहे, याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे काय करायचं नाही ते. उरलेला जो सेट आहे ना तो करायचा आहे. पहिला काय कळलं पाहिजे काय करायचं नाही. आता म्हणजे माझे पण एक मित्र आहेत, मी बघितलंय स्वतः डोळ्यानं बघितलंय अभ्यास करताना. शिफ्ट प्रॅक्टिस करत बसलेत, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे त्या इन्सिडेंट नुसार ह्याचं प्रॅक्टिस करत बसतात. तुम्ही पण बघा, म्हणजे मला हीच म्हणजे एक भीती आहे तुमच्या बाबतीत. त्याचे जे ग्राफ दिलेत ना, ग्राफने तुम्ही टेन्शन घेणार आहे खरं तर. लय टेन्शन घेणार, ग्राफ अरे एवढी ग्राफ काढायचं काय, हे कसं लक्षात राहत नाही आम्हाला, कसं करायचं, हे करायचं. मग काय करणार, पेन पेपर घेणार आणि ते ग्राफ चित्र काढत बसणार त्याचे. एकदा बघणार, पेजचे 2 भाग करणार, या साईडला ग्राफ काढला, परत तो बघून तिकडं कॉपी पेस्ट 4-5 वेळा करणार. 2 दिवस उलटले की परत ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला. ठीक आहे, असं झालं म्हणजे विचारला ग्राफ हा काढून आले हा, कारण ते एका खाली प्रॅक्टिस करताना एका खाली एकच काढलेलं, असं होते. ठीक आहे, हे इक्वेशन कळाले तुम्हाला ते येत ते. आपण हैदराबादला होतो त्यावेळी आम्हाला पण लई भीती घातलेली याची. एक तर सर होते डीसी मशीन शिकवायला आलते, काय बोलायचे नाहीत. म्हणजे हे जे बोलायला लागले ना असं स्टुडंट बरोबर, म्हणजे इंटरॅक्शन तर शून्य, एक शब्द याच्या व्यतिरिक्त बोलायचे नाहीत. म्हणजे तुम्ही लेक्चर जर ऐकलं ना, तुम्हाला असं फील होईल की ह्या पुस्तकाची समजा ऑडिओ बुक आहे, एक पीडीएफ आहे आणि ती तुम्ही ऍज अ ऑडिओ बुक म्हणून ऐकायला लागलाय, असं फिलिंग व्हायचं ते. काहीच म्हणजे इंटरॅक्शन काहीच नाही, सांगणं काहीच नाही. आणि असा व्यक्ती म्हणजे शिकवायला आलता तिथं एस मध्ये. सुरुवात म्हणजे बघा चालू केली, धड इक्वेशन पूर्ण एकदम ग्राफ, आम्हाला लागला घाम फुटायला. 4 रुमाल घेऊन आलो, 4 रुमाल बोलले झाले सगळे, पूर्ण टेन्शन यायला लागलं, पोर सगळी गारटली. असलं असते का डीसी मशीन? आम्हाला तर आमच्या सरांनी सांगितलेलं डीसी मशीन लय सोपं असते म्हणजे कॉलेजमध्ये. मग तिने खोटच बोललेले,
कुठं बोललेली आहे का काय? असं रियालिटी मी सांगायला आता रियालिटी खरं तर डिसिमेशन खरोखर सोपं आहे. जर तुम्हाला चित्र दाखवलं नाही या ग्राफचं, जरा मी सीन क्रिएट केला ना, जरा भीती दाखवली ना, असं सलग कंटिन्युअस 10-12 ग्राफ असे काढले, संपलं, विषय कट. ठीक आहे. ओके, आता पुढची कुठली मोटर आहे? ही झाली शंट मोटर. आता बघायचे आपल्याला सिरीज मोटर. सिरीज मोटरला पण त्याचं कॅरेक्टरिस्टिक बघा. सिरीज मोटर, सिरीज मोटरला काय करायचं आपल्याला? पहिला मोटर काढायची. आता बघा, तुम्ही मी काढलेली शंट मोटरची जर डायग्राम बघितली असेल तर तिथे मी शंट मध्ये काढताना नंबर ऑफ टर्न्स असे जास्त दाखवत होतो. ठीक आहे. सिरीज मध्ये काढताना इथं असत नंबर ऑफ टर्न्स कमी, अशा पद्धतीने नंबर ऑफ टर्न्स असत कमी, कारण इथं आयए फ्लो होतोय ना यातनं. ठीक आहे, सगळ्याच्या सगळा. बघा, हाय आर एफ, हाय आर ए, इथं ईबी, आय ए, व्ही एस. आता हे इक्वेशन कसं होतंय बघा, इथं व्हीएस इज इक्वल टू ईबी प्लस आपण काय लिहिलेलं? आय ए आर ए लिहिलेलं पहिला. आता आर ए ला सिरीज मध्ये आर एफ आहे, तर इथं चेंज काय झालाय बघा, फक्त आर ए प्लस आर एफ, आर ए प्लस आर एफ. सिरीज मोटरच्या बाबतीत ही काळजी घ्यायची. प्रॉब्लेम याच्यावर असे फ्रेम होते, फक्त इथे नंबर टाकले जातात, फक्त नंबर. प्रॉब्लेम मग पुढचं इक्वेशन टॉर्क. त्याच्या आधी आपण ईबीचं इक्वेशन बघू. ईबी इज इक्वल टू काय इक्वेशन आहे? पी फाय झेड एन अपॉन 60A. पी फाय झेड एन अपॉन 60A. ठीक आहे. इथं काय दिसतंय तुम्हाला बघा? ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय अँड एन. ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय अँड एन. आता इथं जसा करंट वाढणार आहे किंवा जसा लोड वाढणार आहे डीसी मोटरवर, जसा लोड वाढणार आहे तसा आयए वाढणार आहे. आयए वाढला की फाय पण वाढणार आहे. आयए वाढला की फाय पण वाढणार आहे. म्हणजे बघा, इथं आता फाय कॉन्स्टंट नाही. सांगायचा पॉईंट असा आहे, फाय कॉन्स्टंट नाही, त्यामुळे ईबीचं डायरेक्ट रिलेशन तुम्ही एन बरोबर मांडू शकत नाही. लक्षात येते का? जसं शंट मोटरमध्ये झालं ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, तसं इथं नाही. मग याच्यात एक इक्वेशन तयार होते बघा, अजून एक याच एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. ठीक आहे. हे त्यानंतर टॉर्कचं इक्वेशन तयार होते. टॉर्कचं बेसिक इक्वेशन कुठलं? टॉर्क इज इक्वल टू पी फाय झेड आय ए अपॉन 2 पाय ए. पी फाय झेड आय ए अपॉन 2 पाय ए. आता इथं बघा, आय ए यातनं चाललाय फील्ड करंट, फील्ड वाइंडिंग मधनं. ठीक आहे. आणि आय ए यातनं पास झाला की याच्या अराउंड फ्लक्स तयार होणार आहे फाय. तर मी असं म्हणू शकतो का इथं की आय ए प्रपोर्शनल टू फाय. आय ए वाढला की फ्लक्स वाढणार आहे, बरोबर आहे.
आय ए वाढला की फ्लक्स वाढणार आहे. ठीक आहे. मग बघा तुम्ही काय म्हणणार इथं आता, टॉर्क प्रोपोर्शनल टू फाय इंटू आय ए, आणि मी काय म्हणणार ऍज आय ए प्रोपोर्शनल टू फाय, सो टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर, आय ए स्क्वेअर. ठीक आहे. आय ए स्क्वेअर, टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर. आता इथे एक ट्रिक आहे, म्हणजे सॉरी ट्रिक नाही, इथे एक कन्सेप्ट आहे. आता हे आय ए स्क्वेअरला कधी पण प्रोपोर्शनल असणार आहे जोपर्यंत आपण म्हणजे कोर सॅच्युरेट झालं नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार, हे रिलेशन आपल्याला मिळणार आहे अप टू सॅच्युरेशन, अप टू सॅच्युरेशन, अप टू सॅच्युरेशन. आफ्टर सॅच्युरेशन काय मिळणार आहे आपल्याला, टॉर्क प्रोपोर्शनल टू ओनली आय ए, टॉर्क प्रोपोर्शनल टू ओनली आय ए. हे कधी मिळणार आहे आपल्याला, आफ्टर सॅच्युरेशन, आफ्टर सॅच्युरेशन. ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे बरं का, म्हणजे सिरीज मोटरच्या बाबतीत. ओके. मग आता बघा कॅरेक्टरिस्टिक, पहिली कॅरेक्टरिस्टिक कुठली आहे, एन प्रोपोर्शनल टू आय ए, सॉरी एन वर्सेस आय ए, प्रोपोर्शनल कसं, एन वर्सेस आय ए, एन वर्सेस आय ए पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे. मग बघा आता कुठली कुठली इक्वेशन वापरायची आपल्याला. ओके. बघा आता आपल्याला इक्वेशन कुठलं वापरायचंय, हे वापरूया आपण. हा, व्हीएस आता कॉन्स्टंट असणार आहे, व्हीएस असणार आहे कॉन्स्टंट तिथं, कारण हे सप्लाय व्होल्टेज आहे, हे तर चेंज होणार नाही, म्हणजे व्हीएस कॉन्स्टंट आहे. मग बघा तुम्हाला यातले रिलेशन काय मिळते, ईबी, हा ईबी इज इक्वल टू व्हीएस मायनस आय ए आर ए प्लस आर एफ. हे इक्वेशन मिळालं पहिला. याच्यात काय दिसते परत, ईबी आणि आय एचे इन्व्हर्स रिलेशन दिसायला आलंय परत. ठीक आहे. ईबी आणि आय एचे इन्व्हर्स रिलेशन दिसायला, पण बघा ते एवढं सोपं नाही इथं, कारण इथं अजून एक रिलेशन आहे, ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय इंटू एन, ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आणि एन. आणि इथं फाय प्रोपोर्शनल टू आय ए परत. ठीक आहे. फाय प्रोपोर्शनल टू आय ए. मग बघा तुम्ही आता काय म्हणणार इथं, हा या हे पण रिलेशन वापरायचं आपल्याला, ईबी प्रोपोर्शनल टू फाय. फाय म्हणण्यापेक्षा मी त्याला आता असं म्हणू का, आय ए इंटू एन, आय ए इंटू एन. ओके. हा बघा आता इथं कसं व्हायला लागलं, तुम्ही आय ए वाढवलं, आय ए वाढवला, वाढायला लागला आय ए, तर ईबी कमी होणार आहे. ओके. ईबी कमी व्हायला लागला तर एन काय होणार आहे, कमी होणार आहे. ईबी कमी व्हायला लागला तर एन कमी होणार आहे, पण हा पण वाढायला लागला इथं, हा वाढायला लागलाय, हा कमी होणार आहे. मग तुम्ही आपण काय करूया बघा, असं असं रिलेशन मांडूया, एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. ठीक आहे. ईबी अपॉन फाय. आय ए वाढवला, आय ए वाढला तर ईबी कमी होणार आहे. ईबी कमी झाला म्हणजे बघा आय ए वाढ, सॉरी एक मिनिट, आय ए वाढला, ईबी कमी झाला, म्हणजे ते इथं लिहिलं मी, ईबी रिड्यूस झाला. आता आय ए वाढला तर बघा आय ए प्रोपोर्शनल टू फाय, आय ए वाढला तर फाय वाढणार आहे. ठीक आहे. तर आय ए वाढण्याचे दोन इफेक्ट आहेत, आय ए वाढला की ईबी कमी झालाय, आय ए वाढला की फाय वाढलाय. याचा नेट इफेक्ट बघा, एन म्हणजे सिग्निफिकंटली रिड्यूस होणार आहे एकदम. नाही कळालं कोणाला, नाही
न्यूमरेटर पण रिड्यूस झालाय, डिनॉमिनेटर पण वाढलाय. नाही कळालं तुम्हाला? एक्झाम्पल घेऊया तसं. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त कळेल. बघा, तेच घेऊया एक्झाम्पल मग. VS 100 व्होल्ट आणि RA प्लस RF 1 ओहम. RA प्लस RF 1 ओहम आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येईल बघा. नंबर्स दिसले ना, I आहे आणि इथं बघायचं आपल्याला N. हा, IA सुरुवातीला घ्या 10 एम्पियर. 10, 20, 50, 60. ठीक आहे, 4 घ्या. ओके, IA वाढला, EB काय होणार आहे इथं? IA वाढला, IA 10 आहे, EB किती येणार? EB किती येणार? 90. EB आला 90. आता IA 10 आहे, IA प्रोपोर्शनल टू काय? 5. तर मी इथं काय लिहितो? 5 पण लिहितो आणि याला मी काय म्हणतो? 10 म्हणू आपण याला. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 1 घेऊया आपण. म्हणजे बघा, IA प्रोपोर्शनल टू 5 आहे ना, तर IA इज इक्वल टू K5 असं घेऊ. आणि K प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 1 घेऊया आपण. म्हणजे 5 ची व्हॅल्यू किती आली? 10. 5 ची व्हॅल्यू किती आली? 10. ओके, 20 इथे किती? 80. इथं किती येणार? 50. इथं 40. इथं किती येणार? 20. इथं 50. इथे किती येणार? 60. ओके, आता तुम्हाला N बघायचं आहे. N प्रोपोर्शनल टू EB अपॉन 5. आता सांगा इथं N ची व्हॅल्यू काय आहे त्या? म्हणजे जर मी इथं N प्लॉट केला, समजा Nचा एक कॉलम तयार करू. N ची व्हॅल्यू सांगा. इथं पण आपण इज इक्वल टू म्हणूया, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 1 म्हणू. इथं 1 म्हणूया. सांगा आता रेशो घ्या पटपट. N ची व्हॅल्यू किती येणार? हा 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 किती? 1. 0.67. ठीक आहे, 0.67. रिलेशन यात मांडायचं आपल्याला. बघा आता, N आणि इथं आहे IA वाढलाय 10, 20, 50 आणि पुढे 60. आणि हा बघा कसा कमी झालाय. पहिला 9 होता, 9 नंतर डायरेक्ट खाली आलाय. ठीक आहे, एक ग्राफ डिक्रीज होणारा ग्राफ असा असतोय. जर लिनियर डिक्रीज बघितला आपण पहिला, इथं लिनियर झालंय का? इथं बस 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 एकदमच कमी झालंय ते. ठीक आहे, कारण इथं बघा म्युच्युअल इफेक्ट आहे, डबल इफेक्टनी कमी होणार आहे स्पीड. लक्षात येते का? 30 कॅरेक्टरिस्टिक दिले त्यांनी आणि त्याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, ठीक आहे, म्हणजे माझा पॉइंट कळाला असेल तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं रिलेशन बघा इथं आहे. IA वाढला की EB कमी होणार आहे, EB कमी झालाय. आणि IA वाढला की 5 वाढणार आहे, 5 वाढणार आहे. आणि याचा नेट इफेक्ट N वर डबल होणार आहे, डबल डबल इफेक्ट होणार आहे त्याचा. ठीक आहे, यस. आता बघा, तेच फ्लक्सला लिमिट असतं वाढायला. फ्लक्स एका सर्टन पॉइंट पर्यंतच वाढतो. आता हा जो डिनॉमिनेटर आहे ना, एका सर्टन पॉइंट पर्यंतच वाढतो, त्याच्यानंतर वाढत नाही तो. हा, त्याच्यानंतर जो वाढत नाही ना, त्याला म्हणतो, म्हणजे आता सॅच्युरेट झालाय, कोर सॅच्युरेट झालाय. ठीक आहे, म्हणून ते बिफोर सॅच्युरेशन आणि आफ्टर सॅच्युरेशन असे 2 ग्राफ आहेत, विथ सॅच्युरेशन आणि विदाउट सॅच्युरेशन.
फ्लक्सला लिमिटेशन्स असते, लक्षात घ्या, वाढायला. फक्त एअर असं हे आहे मीडियम ज्याच्यात सॅच्युरेशन हा इफेक्ट नसतो एअर मध्ये. ठीक आहे. बाकी सगळ्या मॅग्नेटिक कोर मध्ये आपल्याला सॅच्युरेशन बघायला मिळते, फक्त एअर मध्ये सॅच्युरेशन, एअर सॅच्युरेट होत नाही. आणि बघा त्यांनी काय म्हणलं इथं, ही पण म्हणजे याला म्हणले विथ सॅच्युरेशन आणि या ब्लॅक लाईनला म्हणले विदाउट सॅच्युरेशन. ठीक आहे. याच्यात पण तुम्हाला इक्वेशन समजून घ्यायचे फक्त, बाकी काय करायचं नाही. हा, आता पुढचा ग्राफ कुठला आहे, सेकंड, टॉर्क वर्सेस आयए. बघा इथं आपण मांडलेलंच आहे दोन्ही ऑलरेडी. हा, इथं आहे आयए, इथं आहे टॉर्क. आता सुरुवातीला बघा अप टू सॅच्युरेशन तो प्रोपोर्शनल टू स्क्वेअर आहे. प्रोपोर्शनल टू स्क्वेअर असला की ग्राफ असा जातो. ठीक आहे. आणि एकदा का कोअर सॅच्युरेट झाला ना मग लिनियर रिलेशन आहे त्यांचं. ठीक आहे. म्हणजे हा जो ग्राफ आलाय हा बघा, हा इथून इथपर्यंत हा बिफोर सॅच्युरेशन आणि हा आफ्टर सॅच्युरेशन. आफ्टर सॅच्युरेशन. ठीक आहे. ओके, रिलेशन आपलं आहेच इथं, ते पण मांडतो इथं बघा. टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयए स्क्वेअर आणि टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयए. ओके. त्यानंतर तिसरा ग्राफ कुठला आहे, एन वर्सेस टॉर्क. स्पीड वर्सेस टॉर्क. एन वर्सेस टॉर्क. ठीक आहे. आता बघा इथं पण तुम्हाला काय बघायला मिळतंय, बघा इथं आहे हा टॉर्क, इथं आहे हा एन. ओके. आता आपल्याला रिलेशन कुठलं आहे, एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. आणि ईबी काय रिलेशन ईबीचं, ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए प्लस आर एफ. आर ए प्लस आर एफ. ओके. बघा टॉर्क वाढवायला लागलाय तुम्ही, टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर आणि टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए असे दोन रिलेशन आहेत आपल्याला. ठीक आहे. टॉर्क वाढवायला लागलाय तर बघा दोन्ही रिलेशन मधनं कळते तुम्हाला आय ए वाढायला लागलाय. टॉर्क वाढायला लागलाय तर आय ए वाढायला लागलाय, दोन्ही रिलेशन मधनं कळते आय ए वाढायला लागलाय. सुरुवातीला जरा फास्ट वाढणार आहे आय ए, सुरुवातीला फास्ट वाढणार आहे. आय ए वाढला की ईबी कमी होणार आहे, म्हणजे सुरुवातीला ईबी जरा फास्ट कमी होणार आहे जरा. ठीक आहे. सुरुवातीला जरा ईबी फास्ट कमी होणार आहे. आणि बघा आय ए प्रोपोर्शनल टू फाय आहे, सुरुवातीच्या रिजन मध्ये हा जरा डबल वाढणार आहे सुरुवातीला बिफोर सॅच्युरेशन. म्हणजे जी आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक काढली ना रेक्टँग्युलर हायपरबोलाची, एन वर्सेस जो आय ए होता ती कॅरेक्टरिस्टिक बघितली ना, त्याच्यापेक्षा याची कॅरेक्टरिस्टिक जरा स्टीप येणार आहे फक्त.
जरा स्टीप येणार आहे एकदम. म्हणजे बघा, जर या दोन्ही कॅरेक्टरिस्टिकला कम्पेअर करायचं म्हटलं ना, एन वर्सेस टॉर्क आणि एन वर्सेस आय ए, ही बघा, ही अशी कॅरेक्टरिस्टिक येणार आहे. एन वर्सेस आय ए आणि एन वर्सेस टॉर्क, एवढाच डिफरन्स आहे. एन वर्सेस आय ए ची कॅरेक्टरिस्टिक थोडी वर असणार आहे, एन वर्सेस टॉर्क ची कॅरेक्टरिस्टिक थोडी खाली असणार आहे, स्टीप असणार आहे, जरा एकदम फास्ट कमी होणार आहे, ठीक आहे. बघा आता तिथे त्यांनी दिलंय का नाही पाठीमागं, दिलंय, फक्त त्यात ग्राफ मध्ये फरक कळणार नाही तुम्हाला, ठीक आहे. ओके, लक्षात आलं. बघा, दोन ग्राफ असतात, म्हणजे तुम्ही जर तिथं रेक्टँग्युलर हायपरबोलाचे ग्राफ बघितले ना, तर एन वर्सेस 1/IA, एन प्रोपोर्शनल टू 1/IA आणि एन प्रोपोर्शनल टू 1/√IA, असे दोन ग्राफ, वेगवेगळे ग्राफ आहेत हे, ठीक आहे. त्याच्यामुळं त्याच्यात जरा या ग्राफ मध्ये थोडा स्टिफनेस जास्त येतो आपला. ओके, ठीक. काय करायचंय तुम्हाला यातलं सगळ्या डिस्कशन मध्ये, घेणार काय तुम्ही, आपल्याला करायचं काय, इक्वेशन्स, ठीक आहे. इक्वेशन्स महत्वाचे आहेत. ओके, पुढे दिलंय बघा, आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ डीसी कंपाऊंड मोटर, ठीक आहे. एकदा ऍप्लिकेशन पण वाचा. बघा, शंट मोटरचे ऍप्लिकेशन काय आहेत, पाठीमाग जरा बघा, पाठीमागच्या पेजवर तुमच्या शंट मोटरचे ऍप्लिकेशन आहेत, लेथ, ड्रिल, बोरिंग मिल्स, शेपर्स, स्पिनिंग अँड विविंग मशीन्स. Direction of rotation of DC motor can be reversed either by changing field terminals or armature terminals, but not both. अंडरलाइन कर देला, ठीक आहे. डीसी मशीनची डायरेक्शन रिव्हर्स करायला म्हणजे आयदर बाय चेंजिंग सप्लाय टर्मिनल्स और फील्ड टर्मिनल्स, सॉरी, आर्मेचर टर्मिनल्स और फील्ड टर्मिनल्स, दोघांपैकी एक चेंज करायचे, डायरेक्शन रिव्हर्स होते. बरं, ह्या स्टेटमेंट जर म्हणजे एक्सप्लेनेशन कोण देईल मला, बट नॉट बोथ असं म्हटलंय त्यांनी. बरं, जर दोन्ही केलं तर काय होणार, इक्वेशनच्या भाषेत बोला, काय रिव्हर्स होणार, दोन्ही रिव्हर्स केले तर. बरोबर, बघा, शंट मोटर आहे, इथं फील्ड आहे आणि मी प्लस मायनस असं कनेक्ट केलंय. मी काय केलं, याला प्लस केलं आणि याला मायनस केलं. बरोबर, बर, बर, इक्वेशनच्या भाषेत सांगा मला फक्त हे, म्हणजे प्युअर मॅथमॅटिकल, ठीक आहे. आता जे तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं ना, ते सम अप करा फक्त,
जे बट ठीक आहे, माझं जेवढे इक्वेशन दिलेत ना तुम्हाला शंट मोटरचे, ती इक्वेशन बघा. त्या सगळ्या इक्वेशन मध्ये कुठलं एक असं इक्वेशन आहे जे फक्त मला एकच इक्वेशन वापरायचं आहे, जेणेकरून मला कन्फर्म शुअर होईल की दोघांपैकी एकच रिव्हर्स करायचं आहे तर माझं स्पीड रिव्हर्स होणार, जर दोन्ही रिव्हर्स केले तर स्पीड सेमच राहणार. असं कुठलं एक इक्वेशन आहे? त्याच्यात स्पीड कुठं आहे? बर हा बर बर बर. मग ईबी मी चेंज केलाच नाही, मी फील्ड चेंज केलं तर मग ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे तिथं, मग ईबी चेंज झालं कुठे, एन चेंज झालं. विचार करा, विचार. कुठलं एकच इक्वेशन आहे जे एकच इक्वेशन मला सगळं या गोष्टींचं म्हणजे देते, रिझल्ट देते. आणि तुमच्या बोर्डवर पण ती इक्वेशन आहे, तुमच्या ओव्हरऑल बोर्डवर पण ती इक्वेशन आहे. मग त्यात काय मांडा रिलेशन? त्यात मला माहिती आहे, तरी पण दिसणार नाही तुम्हाला ते. अजून इंजिनियर जागा झाला नाही. इक्वेशन इथं आहे, एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. ठीक आहे, एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. जर समजा तुम्ही आर्मेचर व्होल्टेज रिव्हर्स केलं, हे आर्मेचर टर्मिनल जे आहेत ना, आर्मेचर टर्मिनल रिव्हर्स केले तर ईबी रिव्हर्स होते. ईबी रिव्हर्स झाला की बघा हे मायनस साइन आले इथं, एन रिव्हर्स झाला, एन रिव्हर्स झाला. आता समजा तुम्ही फील्ड टर्मिनल रिव्हर्स केले तर फाय रिव्हर्स झाला, फाय रिव्हर्स झाला तर बघा एन रिव्हर्स झाला. आता दोन्ही रिव्हर्स करा, ईबी पण रिव्हर्स करा, फाय पण रिव्हर्स करा. आर्मेचर व्होल्टेजचे टर्मिनल रिव्हर्स करा, फील्ड टर्मिनल रिव्हर्स करा, मायनस मायनस काय झालं, एन एन प्लसच राहिला, डायरेक्शन चेंजच झालं नाही. ठीक आहे, ही मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तुम्ही आता ट्राय केलं, म्हणजे तुम्ही ट्राय करत होता पण थोडं फिलॉसॉफिकल मार्गाने जात होता. मी विचारलेल्या क्वेश्चन मध्ये कायम एक शब्द होता की मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये बोला, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये बोला. ती हे समजतंय, हे आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे. हे जे आहे ना असं एक्सप्लेनेशन बरोबर घेऊन जायचं आहे आपल्याला, म्हणजे पाठीमागं पुढे व्हायचं नाही तर. ओके, आता बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड मोटर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड मोटर. कंपाऊंड मोटर म्हणले की तुम्हाला लॉंग शंट शॉर्ट शंट आठवलं नाही पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला आठवलं पाहिजे डिफरन्शियल आणि कम्युलेटिव्ह हे. ठीक आहे,
मग बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यात, पहिली कुठली आहे? एन वर्सेस आय ए, स्पीड वर्सेस आय ए. ठीक आहे. स्पीड वर्सेस आय ए. आता जर तुम्हाला कंपाऊंड मोटरची जर डायग्राम पाहिजे असेल तर बघा, तुम्ही अशी पण काढू शकता. डायग्राम काढले की जरा इक्वेशन लिहायला बरं पडतंय. ओके, ठीक आहे. हा 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 मोटर आहे ना काय? ओके, बघा आता इथं एक इक्वेशन काय येणार आहेत आपले? ईबी ची इक्वेशन पण सेम असणार आहे इथं. ईबी इज इक्वल टू पी फाय झेड एन अपॉन 60A. पुढं ईबी इज इक्वल टू व्ही एस मायनस आय ए आर ए प्लस आर ए सी. ठीक आहे, आर ए प्लस आर ए सी. पुढं आणि कुठलं? टॉर्क इज इक्वल टू पी फाय झेड आय ए अपॉन 2πA. आता बघा, फाय लिहिताना तुम्ही कसं लिहिणार आहे? फाय लिहिताना हा फाय एन आहे इथं, फाय नेट. फाय नेट काय असणार आहे? म्हणजे बघा इथं पण लिहितो मी फाय नेट. फाय नेट इज इक्वल टू फाय एस एच प्लस मायनस फाय एस सी. मग प्लस फॉर कम्युलेटिव्ह, मायनस फॉर डिफरन्शियल, मायनस फॉर डिफरन्शियल. मग अजून एक इक्वेशन काय येतं बघा इथं, मी काय देतो? एन प्रपोर्शनल टू ईबी अपॉन फाय एस एच प्लस मायनस फाय एस सी. टॉर्च इक्वेशन काय लिहिणार मी? टॉर्क प्रपोर्शनल टू फाय एस एच प्लस मायनस फाय एस सी इंटू आय ए. ठीक आहे, असे इक्वेशन आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे इक्वेशन आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक कुठली आहे? फर्स्ट एन वर्सेस आय ए. एन आय ए. ओके, उलट झालं काय? एन वर्सेस आय ए. आता बघा,